हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे इडियम अँड फ्रेजेस पार्ट 2. पार्ट 1 जर आपण बघितलं नसेल तर चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो विजिट करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूया. क्राय फॉर द मून. क्राय फॉर द मून. आस्क फॉर द इम्पॉसिबल. आस्क फॉर द इम्पॉसिबल म्हणजेच अशक्य गोष्टीची अपेक्षा ठेवणे. क्राय फॉर द मून, अशक्य गोष्टीची अपेक्षा ठेवणे. उदाहरण बघूयात. त्याच्याकडून काम 1 तासात पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजेच क्राईंग फॉर द मून आहे. म्हणजेच अशक्य गोष्टीची मागणी करण्यासारखे आहे. क्राय फॉर द मून याचा अर्थ अशक्य गोष्टीची अपेक्षा ठेवणे. आस्क फॉर द इम्पॉसिबल. बी इन अ टाईट कॉर्नर. बी इन अ टाईट कॉर्नर म्हणजेच इन अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. अत्यंत कठीण परिस्थितीत असणे किंवा अडचणीत असणे. अत्यंत कठीण परिस्थितीत असणे किंवा अडचणीत असणे. उदाहरण, सी वॉज इन अ टाईट कॉर्नर व्हेन सी लॉस्ट हर जॉब अँड हॅड टू बिल्स टू पे. म्हणजेच नोकरी गमावल्यावर आणि बिल भरण्याची जबाबदारी असताना ती अडचणीत होती. सी वॉज इन अ टाईट कॉर्नर म्हणजे ती अत्यंत कठीण परिस्थितीत होती. सिटिंग ऑन द फेन्स. सिटिंग ऑन द फेन्स याचाच अर्थ हेसिटेट बिटवीन टू डिसिजन्स. हेसिटेट बिटवीन टू डिसिजन्स म्हणजेच अत्यंत कठीण परिस्थितीत असणे. उदाहरण, कोणता फोन घ्यावा हे ठरवताना तो 2 निर्णयामध्ये अडकला होता. म्हणजे तो 2 विचारांमध्ये तो गुंतला होता. सिटिंग ऑन द फेन्स अत्यंत कठीण परिस्थितीत असणे. बाय हुक ऑर बाय क्रूक. बाय हुक ऑर बाय क्रूक म्हणजेच बाय फेअर ऑर फोल मीन्स. बाय फेअर ऑर फोल मीन्स म्हणजेच काहीही करून साध्य करणे. उदाहरण, ही वॉन्टेड टू विन द कॉम्पिटिशन बाय हुक ऑर बाय क्रूक. तो स्पर्धा जिंकण्यासाठी काहीही करून साध्य करू इच्छित होता. तो स्पर्धा जिंकण्यासाठी काहीही करून साध्य करू इच्छित होता म्हणजे त्याला ती स्पर्धा जिंकायचीच होती. बाय हुक ऑर बाय क्रूक म्हणजे काहीही करून आपले उद्दिष्ट साध्य करणे. नेक्स्ट, फेदर वन्स ओन नेस्ट. फेदर वन्स ओन नेस्ट म्हणजेच मेक मनी अनफेअरली. मेक मनी अनफेअरली म्हणजेच आपल्या स्वार्थासाठी अन्यायकारक मार्गाने पैसे कमवणे. आपल्या स्वार्थासाठी अन्यायकारक मार्गाने पैसे कमावणे. उदाहरण, द मॅनेजर feathered his own nest by taking bribes. द मॅनेजर feathered his own nest by taking bribes म्हणजेच व्यवस्थापकाने लाच घेऊन स्वतःसाठी फायदा मिळवला. feather one's own nest म्हणजेच आपल्या स्वार्थासाठी अन्यायकारक मार्गाने पैसे कमवणे. रीड बिटवीन द लाईन्स. रीड बिटवीन द लाईन्स म्हणजेच अंडरस्टँड द हिडन मिनिंग. अंडरस्टँड द हिडन मिनिंग म्हणजेच लपलेले अर्थ समजून घेणे. उदाहरण, यू नीड टू रीड बिटवीन द लाईन्स टू अंडरस्टँड व्हॉट ही रिअली मीन्स. यू नीड टू रीड बिटवीन द लाईन्स टू अंडरस्टँड व्हॉट ही रिअली मीन्स म्हणजेच त्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी ओळीत न सांगता लपलेले अर्थ समजून घ्यावे लागेल. रीड बिटवीन द लाईन्स म्हणजेच लपलेले अर्थ समजून घेणे. नेक्स्ट, इन कोल्ड ब्लड. इन कोल्ड ब्लड म्हणजेच डिलिबरेटली अँड विदाउट इमोशन. डिलिबरेटली अँड विदाउट इमोशन म्हणजेच ठराविकपणे आणि भावनाशून्य पद्धतीने. उदाहरण, ही किल्ड द मॅन इन कोल्ड ब्लड. त्याने त्या माणसाची ठराविकपणे आणि भावनाशून्य पद्धतीने हत्या केली. ठराविकपणे आणि भावनाशून्य पद्धतीने म्हणजेच इन कोल्ड ब्लड, विचार करून ठरवलेले. लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजेच इन अ स्ट्रेंज सिच्युएशन. इन अ स्ट्रेंज सिच्युएशन म्हणजेच अनोळखी परिस्थितीत अस्वस्थ किंवा गोंधळलेले वाटणे. अनोळखी परिस्थितीत अस्वस्थ किंवा गोंधळलेले वाटणे. याचा अर्थ काय आहे? सी फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर ॲट द फॉर्मल डिनर म्हणजेच औपचारिक जेवणाच्या कार्यक्रमात तिला अनोळखी परिस्थितीत अस्वस्थ वाटले. लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजेच अनोळखी परिस्थितीत अस्वस्थ किंवा गोंधळलेले वाटणे.
ॲट वन्स बेक अँड कॉल. ॲट वन्स बेक अँड कॉल म्हणजेच अंडर हिज कंट्रोल. चा अर्थ काय असणार तर कोणाच्या हुकुमावरून किंवा कोणाच्या आदेशानुसार तत्पर राहणे. उदाहरण, द सर्वंट्स वेअर ॲट द मास्टर्स बेक अँड कॉल. नोकर मालकाच्या हुकुमावर तत्पर होतो. ॲट वन्स बेक अँड कॉल म्हणजेच कोणाच्या तरी हुकुमावरून किंवा कोणाच्या तरी आदेशानुसार तत्पर राहणे. टू बेल द कॅट. टू बेल द कॅट म्हणजेच टू फेस द रिस्क. टू फेस द रिस्क अर्थ काय असणार आहे जोखीम पत्करायला तयार असणे. जोखीम पत्करायला तयार असणे. अर्थ, इट्स इझी टू सजेस्ट रिफॉर्म्स बट हू विल बेल द कॅट. इट्स इझी टू सजेस्ट रिफॉर्म्स बट हू विल बेल द कॅट. अर्थ, सुधारणाची शिफारस करणे सोपे आहे पण जोखीम पत्करून ते कोण करणार. म्हणजे त्याचा अर्थ टू बेल द कॅट जोखीम पत्करायला तयार असणे. टू फेस द रिस्क. नेक्स्ट, अ हार्ड नट टू क्रॅक. अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजेच अ डिफिकल्ट प्रॉब्लेम, कठीण समस्या. अ हार्ड नट टू क्रॅक, कठीण समस्या. उदाहरण, सॉल्विंग दिस पझल इज अ हार्ड नट टू क्रॅक. सॉल्विंग दिस पझल इज अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजेच हे कोडे सोडवणे एक कठीण समस्या आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. रिव्हील अ सिक्रेट. रिव्हील अ सिक्रेट म्हणजेच गुपित उघड करणे किंवा रहस्य बाहेर सांगणे. गुपित उघड करणे किंवा रहस्य बाहेर सांगणे. उदाहरण, ही लेट द कॅट आउट ऑफ द बॅग अबाउट द सरप्राईज पार्टी. ही लेट द कॅट आउट ऑफ द बॅग अबाउट द सरप्राईज पार्टी. त्याने आश्चर्यचकित पार्टीबद्दल गुपित उघड केले म्हणजेच रिव्हील अ सिक्रेट. किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. किल टू बर्ड्स विथ वन स्टोन म्हणजेच टू अचीव टू रिझल्ट्स विथ वन एफर्ट. टू अचीव टू रिझल्ट्स विथ वन एफर्ट म्हणजे एकाच प्रयत्नात दोन उद्दिष्ट साध्य करणे. एकाच प्रयत्नात दोन उद्दिष्ट साध्य करणे. उदाहरण, बँकेत जाण्याच्या मार्गावर त्याच्या कार्यालयाला भेट देऊन त्याने एकाच प्रयत्नात दोन कामे केली. ही किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. टू बर्न वन्स बोट. टू बर्न वन्स बोट्स. गो बॅक ऑन अ डिसिजन. गो बॅक ऑन अ डिसिजन. निर्णय बदलता न येईल अशा प्रकारे काही करणे किंवा मागे फिरता न येणे. उदाहरण, दुसरी नोकरी न मिळवता त्याने आपली नोकरी सोडून मागे फिरता न येण्याजागी पाऊल टाकले. ही बर्न हिज बोट्स. ही बर्न हिज बोट्स याचा अर्थ गो बॅक ऑन अ डिसिजन.